स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवलेले आहेत ऑरेंज फ्लेवरचे मोदक। हे मोदक लहान मुलांना खूप आवडतात, तसेच मोठ्यांनाही आवडतात। सर्वांनाच आवडणारे मोदक आहेत आणि हे मोदक खूप छान खुसखुशीत आणि मऊसूत होतात आणि हे मोदक बनवायला पण खूप सोपे आहेत। आणि आजचे मोदक बनवताना गॅस पेटवण्याची सुद्धा गरज लागत नाही, कारण हे मोदक मी बनवले आहेत बिस्किटचे। तर हे बिस्किटचे मोदक कसे बनवले चला पाहूया। बिस्किटचे मोदक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 4 बिस्किटचे पुडे। छोटे छोटे बिस्किटचे पुडे आहेत 5-5 वाले, ते घेतलेले आहेत कारण की आमच्या दुकानामध्ये होते 5-5 वाले। आणि 4 बिस्किटच्या पुड्यामध्ये 20 बिस्किट निघालेले आहेत। एका बिस्किटच्या पुड्यामध्ये 5 बिस्किट होते। आणि जर तुम्हाला मोठा बिस्किटचा पुडा घ्यायचा असेल तेही तुम्ही घेऊ शकता। तर बिस्किट घेतल्यानंतर मग सर्व बिस्किट मी फोडून घेतले आणि आता त्यामधली क्रीम काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने बिस्किटमधली क्रीम काढून घ्यायची। ही क्रीम आपल्याला नंतर स्टफिंगसाठी लागणार आहे। आणि त्यानंतर जे बिस्किट आहेत ते तोडून अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर हे अशा पद्धतीने तोडून घ्यायचे। बिस्किटचे तुकडे करून घेतल्यानंतर मी इथे त्यामध्ये मिल्क पावडर घातलेले आहे। 10 वाली पुडी असते ना दुकानात भेटते ती मिल्क पावडरची पुडी घेतली। त्यानंतर 2 चमचे पिठी साखर घातली आणि त्यानंतर अर्धी वाटी कोकोनट पावडर, म्हणजे हे घरीच बनवलेला आहे, तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पावडर सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर चिमूटभर फूड कलर घातलेला आहे। यामध्ये साखर घालताना तुम्ही साखर घातली तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल, पण मी इथे कोकोनट पावडर घातलेली होती ना, त्यामुळे 2 चमचे साखर घातलेली आहे। त्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध घालून याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। या मिश्रणामध्ये जास्त दूध घालायचं नाही, अगदी थोडं थोडं घालायचं, नाहीतर हे लवकर पातळ होतं। तर इथे बघू शकता मी अगदी 2-3 चमचे दूध घातलेलं आहे, तरीसुद्धा पुरेसा आहे। आणि त्यानंतर पुन्हा मी 1 चमचा दूध घातलं असेल, त्यानंतर घट्ट गोळा करून घेतला। आता ही क्रीम जी आहे त्याचं स्टफिंग करायचं आहे। त्यासाठी पुन्हा मी अर्धी वाटी कोकोनट पावडर घेतलेला आहे। कोकोनट पावडर थोडं थोडं करून मिक्स करायचं। त्यानंतर यामध्ये सुद्धा थोडं थोडं करून दूध घालायचं। तर इथे जास्त दूध घालायचं नाही, 1 चमचाभर दूध मी वेगळं घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही अगदी थोडंसं दूध घातलेलं आहे मी। तर पूर्ण हे मिश्रण तयार करण्यासाठी 1 चमचा दूध लागलेला आहे, कारण की हे ओलसर झालं ना स्टफिंग तर व्यवस्थित आपल्याला मोदकामध्ये भरता येतं। आता मोदक करायला घ्यायचे। आता हे मोदक करताना साचा अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आणि जे आपण मागच्या वेळेस मोदक बनवले होते ना, तो ओपन साचा करून मग तो बंद करून घेतला होता मी। आता हा साचा एकदम बंद करून ठेवायचा। त्यानंतर त्यामध्ये हे मिश्रण भरायचं, घट्टसर गोळा आहे त्यामधलं। त्यानंतर थोडंसं स्टफिंग त्यामध्ये भरायचं आणि मोदक बंद करून घ्यायचा। त्यानंतर थोडंसं हाताने दाबून घ्यायचं, शिल्लक राहिलेलं मिश्रण हाताने काढून घ्यायचं आणि मग नंतर साचा खोलून घ्यायचा। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान सुबक मोदक तयार झालेला आहे। आता ह्या मोदकच्या सजावटीसाठी तुम्ही पिस्त्याचे कतरण लावू शकता, नाही तर अशा पद्धतीने एखादी बी लावू शकता। तर मी इथे खरबूजच्या बिया असतात ते घेतलेले आहेत। आता याच पद्धतीने बाकीचे सर्व मोदक तयार करून घ्यायचे। तर हे मोदक बनवण्यासाठी काही जास्त साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये मोदक तयार होतात। आणि ह्या मोदकला अजून ऑरेंज कलर येण्यासाठी मी थोडंसं फूड कलर घातलेला आहे। तुम्ही कलर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल, पण मी इथे कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर घातलं होतं ना, त्यामुळे बिस्किटचा कलर अजून थोडासा फिक्का झाला, त्यामुळे थोडासा मी फूड कलर घातला, त्यामुळे मोदकला खूप छान कलर आलेला आहे। आणि इथे सर्व मोदक तयार झालेले आहेत। 20 बिस्किट आणि त्यासोबत घेतलेले साहित्य, यामध्ये 16 मोदक तयार झालेले आहेत। आणि मोदक बघा किती छान तयार झालेले आहेत। हे मोदक लहान मुलांना खूप आवडतात आणि सर्वांनाच आवडणारे मोदक आहेत। खूप आकर्षक आणि सुबक मोदक आहेत, तेवढेच खायला सुद्धा स्वादिष्ट आहेत आणि खूपच झटपट होणारे मोदक आहेत। हे अगदी गॅस पेटवण्याची सुद्धा गरज लागत नाही। तर मग उद्याच्या प्रसादासाठी तुम्हीही बनवा असेच ऑरेंज मोदक। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।